आज किचनमध्ये ना धीमाच प्रकाश वाटत होता, कारण लाईट खूपच कमी होती आणि त्याच्याबरोबर शेगडीसुद्धा चालू होती, कारण गॅस आपल्याला बचत करायची आहे ना, त्याच्यामुळे शेगडी कंपल्सरी वापरावी लागते. असा अंधार वाटत होता आणि उन्हाळी सामान चालू आहे, बाकीचं पाहुणे रावळे भरपूर येत आहेत जात आहेत, त्यामुळे ना ब्लॉग काही शूट करणं होत नाही. पण म्हटलं आज बरेच दिवस झालं, 4 दिवस झालं आपण ब्लॉग टाकला नाही, तर म्हटलं आता शूट करायचं ठरवलं होतं. तर लाईट खूप कमी आहे, तर आज मी काय करणार आहे स्वयंपाकासाठी, संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आजचा मेनू स्पेशल सांगते. तर आता उन्हाळी सामान नवीन केलेलं आहे सगळं, आता ते डबे फुल वगैरे झालेले आहेत. तर त्याच्यातलं जे शिल्लक राहिलेलं आपलं गेल्या वर्षीचं जे सामान असतं, मग कुरड्या असो, ज्वारीच्या भातोड्या असो, हे सगळं आता बाहेर चुरा काढलेला आहे आणि तो चुरा एका कॅरीबॅगमध्ये ठेवून आपल्याला जेवढा हवा आहे ना तेवढं भाजीसाठी मी आता वापरणार आहे. तळणासाठी तर वापरणार आहेच, पण कुरड्याची आणि ज्वारीच्या ज्या तुकडे असतात त्याची भाजी खूप छान लागते. कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे आणि कांदा फ्राय कशासाठी करणार आहे, तर ज्वारीच्या भातोड्याची भाजी करणार आहे आणि तिकडं माझं सोयाबीन तळायचं पण चालू आहे, जे की त्याला चाट मसाला मीठ वगैरे टाकून खूप सुंदर लागते भाजी त्याची. सोयाबीनची सुद्धा भाजी करणार आहे आणि फ्राय सोयाबीन पण करणार आहे. सोयाबीनच्या भाजीपेक्षा फ्राय सोयाबीन आमच्या घरामध्ये खूप सर्वांना आवडतं, त्यामुळे एवढं सगळं सोयाबीन काढलेलं आहे. सोयाबीनच्या भाजीसाठी थोडं सोयाबीन लागतं, जास्त लागत नाही. सुक्कं करायचं असेल तर मात्र भरपूर लागतं आणि रस्सा करायचा असेल तर जास्त लागत नाही. तर एवढं सोयाबीन ह्यातलं साधारण 3 हिस्सा मी तळणार आहे आणि बाकीचं रश्श्याला टाकून देणार. दोन्ही कामं माझी बरोबर चालू आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा भाज्या करता, कुरड्याची भातोड्याची भाजी करता, त्यावेळेस कांदा भरपूर घालायचा असतो. टमॅटो अवेलेबल असेल तर टमॅटो तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जिरी मोहरीची ऑलरेडी फोडणी द्यायची असते आणि नंतर मग कांदा वगैरे टाकून त्याला लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर थोडीशी टाकायची आहे. हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखट टाका, काळं टाकायचं असेल तर काळं टाका. तर मी लाल तिखट टाकणार आहे आणि नंतर मग हे चांगलं फ्राय झालं का तुम्ही जे ज्वारीच्या भातोड्या असतात ते टाकायचे असतात. तर ज्वारीच्या भातोड्याचं अगोदर ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकायच्या अगोदर काय करायचं, त्या भिजवायच्या, चांगल्या अर्धा पाऊण तास भिजवायच्या. चांगल्या भिजल्यानंतर त्या परत पाण्यातून काढून निथळायला ठेवायच्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, किंवा हे हलवत चांगल्या भिजल्यानंतर हलवत ह्याचे छान तुकडे होतात. तर कलरच्याही तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदळाच्या पण गेलेल्या आहेत. तर खूप दिवसातून अशी ज्वारीच्या भातोड्याची भाजी केली होती, छान झालेली होती. तेल भरपूर लागतं, अशा भाज्यांना तेल भरपूर लागतं, त्यावेळेस अशा भाज्या छान होतात. सोयाबीनची भाजी झाली आणि ज्वारीच्या भातोड्याची पण भाजी, अशा 2 भाज्या झाल्या. तर सकाळची सकाळची घेवड्याची शेंग शिल्लक होती, तर ती घेवड्याची शेंग ना कोणीच खाल्ली नाही, आणि खाल्ली नाही म्हटल्यानंतर ती वायाच जाणार ना, आणि खराब झाली म्हटलं का आपण टाकून देतो. म्हटलं आता ह्याचा काहीतरी आपल्याला जुगाड करावा लागणार, कारण आत्ता जर नाही खाल्ली तर सकाळ ती खराब होणार. तर काय करायचं म्हणून नंतर मग शक्कल लढवली की ह्याचं थालीपीठ करायचं. तर घेवड्याची शेंग घेतली आणि त्याच्यामध्ये जेवढी आपल्याकडे जेवढी अवेलेबल पीठं आहेत ना तेवढी थोडी टाकून घेतली. त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ भरपूर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर असं टाकलेलं होतं. आणि ऑलरेडीच त्या जी घेवड्याची शेंग आहे त्याला ना सगळं सामान असतंच, पण पिठं वगैरे मिक्स केल्यानंतर त्याला मीठ तिखट कमी लागतं, म्हणून थोडंसं टाकून घ्यायचं. तर आता हे मळून घेते आणि एक थालीपीठ लावून घेते, म्हणजेच तव्याला तेल टाकायचं आणि ते जाडसरच असतं थालीपीठ, धपाटे पातळ असतात, तर थालीपीठ हे जाड असतं. तर आता पूर्ण चांगलं मळून घेऊन ते थोडंसं हातावरती थापून, नंतर तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती ते थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मस्त खरपूस वाफवून घ्यायचं. पूर्ण असं गोल थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकून ठेवून चांगलं उकडू द्यायचं.
थोडंसं पातळच ठेवायचं पीठ थापायचं असतं म्हणून, आणि नंतर पाण्याचा हात घेऊन त्याला थापायचं. तर तवा खूप गरम असतो, तर आपण त्याला पकडणे जाम पकडून नंतर ते थापायचं असतं. आणि ते थापतानासुद्धा आपल्याला तेल पोहण्याची शक्यता असते, कारण तेल आपण भरपूर सोडलेलं असतं. आणि मस्त खरपूस असं भरपूर तेल सोडून हे भाजून घ्यायचं. खूप छान आणि सुंदर होतं. तर पूर्ण तवा भरून हे थापायचं. तुम्हाला आवडतं का थालीपीठ? मला तर ना खूप आवडतं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही तीळ वगैरे टाकू शकता, आणखीन टेस्टी लागतं. तर हे असं थालीपीठ आता पूर्ण तव्याला लावून घेते आणि चांगलं उकडून घेऊन नंतर मग आम्ही जेवायला घेणार आहोत. तर आज काय केलं, आज ज्वारीच्या भात मस्त भाजी केली, पोळ्या केल्या, थालीपीठ केलं आणि सोयाबीन फ्राय केलं आणि सोयाबीनची भाजी केली. असे भाज्याचे मेनू होते आज. काहीतरी वेगळं तुम्ही करता का असं काहीतरी वेगळं? तर आमचं ना सारखंच काहीतरी वेगळं चाललेलं असतं, खायचं, हे करायचं, ते करायचं. आणि मला आवडतं हे करायला, त्यामुळे ना बरेच प्रकार आम्ही असे वेगवेगळे करत असतो. कधी शूटमध्ये दाखवतो, कधी दाखवत नाही, असं होतं. तर चला, तर मग मी माझा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.